हात केला तरी थांबत नव्हती एसटी. दररोज जावं लागायचं पायी. शेतकऱ्याच्या पोरीने अख्खी यंत्रणा झुकवली. पोरीने महाराष्ट्र हादरवला. पण नेमकं असं काय केलं की एका साध्या शेतमजूर कुटुंबातील मुलीचं नाव थेट सरकारी यंत्रणेमध्ये चर्चेचा विषय बनलं. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरील निंबोरा गावाजवळ राहणारी जान्हवी सोपान महाजन हे एका सामान्य शेतकरी आणि मजूर कुटुंबातील विद्यार्थिनी. घरची परिस्थिती साधी, रोजचा संसार शेती आणि मजुरीवर चालणारा. शिक्षण घ्यायचं, पुढे जायचं, स्वतःचं आयुष्य बदलावं एवढंच तिचं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नांच्या आड रोज एकच अडथळा उभा होता, ती म्हणजे एसटी बस. जान्हवीला शिक्षणासाठी पाचोरा येथील महाविद्यालयात जावं लागायचं, पण तिच्या घराजवळ बस थांबा नव्हता. मुख्य बस स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी तिला शेताच्या बांधावरून जावं लागायचं. कधी उन्हात, कधी पावसात, तर कधी चिखलातून वाट काढत ती रोज बस पकडण्यासाठी धावत असे. पण अनेकदा ती पोहोचेपर्यंत बस निघून गेलेली असायची. दररोज घडणाऱ्या या प्रकारामुळे तिचं कॉलेज बुडायला लागलं. काही दिवस ती वेळेवर पोहोचली, नंतर काही दिवस पूर्ण लेक्चर चुकले. ग्रामीण भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण घेणं आधीच कठीण असतं, त्यात हा रोजचा संघर्ष तिच्यासाठी मोठा मानसिक ताण बनत चालला होता. पण ती शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. गावातले अनेक लोक ही समस्या वर्षानुवर्ष सहन करत होते. बस थांबत नाही, वेळ पाळली जात नाही, विद्यार्थ्यांची गैरसोय होते, पण तक्रार करून काहीच बदल होत नव्हता. लोक हळूहळू परिस्थितीशी जुळवून घेत होते. मात्र जान्हवीला हे सगळं कायमचं मान्य नव्हतं. एक दिवस पुन्हा तिची बस हुकली. कॉलेजला पोहोचायचं स्वप्न डोळ्यासमोर असताना बस धूळ उडवत निघून गेली. त्या दिवशी ती खूप वेळ शांत बसली, पण त्या शांततेतच एक निर्णय तयार होत होता. काहीतरी बदल घडवायचा आणि तेही कायमचं. तिने ठरवलं की आता फक्त तक्रार करून उपयोग नाही, थेट ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची ताकद आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यानंतर जान्हवीने एक पत्र लिहायला सुरुवात केली. साधं पत्र, पण त्यात तिचा संघर्ष होता, अडचण होती आणि शिक्षणासाठी चाललेली धडपड होती. ते पत्र होतं आमदार प्रताप सरनाईक यांच्यासाठी. जान्हवीने त्या पत्रात स्पष्ट लिहिलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी किती त्रास सहन करावा लागतो. बस वेळेवर न मिळाल्यामुळे किती मुलांचं शिक्षण अडतं. जर शेताजवळ बस थांबली तर अनेक विद्यार्थ्यांना फायदा होईल. ती बस स्वतःसाठी नाही तर परिसरातील इतर मुलांसाठीही लढत होती. हे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचलं. अनेकदा अशी पत्र दुर्लक्षित होतात, पण यावेळी तसं झालं नाही. त्यांनी या पत्राची गंभीर दखल घेतली. एका विद्यार्थिनीने इतक्या प्रामाणिकपणे मांडलेली समस्या त्यांनी लगेच समजून घेतली. यानंतर प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक वाहतूक नितीन मैत यांच्याशी संपर्क साधला. तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथील विभागीय नियंत्रकांना या प्रकरणात तातडीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एका विद्यार्थिनीच्या पत्रामुळे थेट यंत्रणा हलायला सुरुवात झाली. यानंतर जे घडलं त्याची अपेक्षा कदाचित जान्हवीलाही नव्हती. एसटीचे वरिष्ठ अधिकारी थेट तिच्या महाविद्यालयात पोहोचले. प्राचार्यांना उपस्थित त्यांनी जान्हवीशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. फक्त कागदावर निर्णय न घेता प्रत्यक्ष परिस्थिती पाहण्याचं ठरवलं. अधिकारी निंबोरा येथे तिच्या घरी आणि शेतावरही गेले. रोज ती कोणत्या रस्त्याने जाते, किती अंतर पार करते, बस का चुकते, हे सगळं त्यांनी स्वतः पाहिलं. शेताच्या बांधावरून जाणारी ती वाट पाहून अधिकाऱ्यांनाही परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. तपासणीनंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लाल परी आता जान्हवीच्या शेताच्या बांधाजवळ थांबवण्याचा निर्णय झाला. हा फक्त एका विद्यार्थिनीचा विजय नव्हता, तर ग्रामीण भागातील शिक्षणासाठी झगडणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या आशेचा क्षण होता. ज्या बससाठी जान्हवी रोज धावत होती, तीच बस आता तिच्यासाठी थांबू लागली. त्या वाटेवरून ती निराश होऊन परत यायची. त्याच वाटेवर आता तिच्या शिक्षणाचा मार्ग उघडला होता. एका पत्राने परिस्थिती बदलली होती. या निर्णयानंतर परिसरात जान्हवीची चर्चा सुरू झाली. गावातल्या लोकांनी तिच्या धाडसाचं कौतुक केलं. अनेकांनी सांगितलं की वर्षानुवर्ष जी समस्या होती, पण कुणी इतक्या ठामपणे पुढे येऊन आवाज उठवला नव्हता. एका मुलीने ते करून दाखवलं. आमदार प्रताप सरनाईक यांनीही समाधान व्यक्त करत सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कायम तत्पर राहू. जान्हवीसारख्या विद्यार्थ्यांना मदत करणं ही जबाबदारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. जान्हवीची गोष्ट इथेच थांबत नाही, कारण तिने दाखवून दिलं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आवाज उठवला तर बदल घडू शकतो. अनेक वेळा लोकांना वाटायचं की सामान्य माणसांचं कुणी ऐकत नाही, पण योग्य पद्धतीने मांडलेली समस्या आणि शिक्षणासाठीची प्रामाणिक धडपड संपूर्ण यंत्रणेला हलवू शकते. ग्रामीण भागात अजूनही अनेक विद्यार्थी बस, रस्ते आणि प्रवासाच्या समस्येमुळे शिक्षणापासून दूर जातात. काही जण परिस्थिती पुढे हार मानतात, पण जान्हवीने हार मानली नाही. तिने स्वतःसाठी लढताना इतर विद्यार्थ्यांसाठी मार्ग तयार केला. आज निंबोरा परिसरात लालपरी थांबते तेव्हा अनेकांना त्यामागची कहाणी आठवते. एका शेतमजूर कुटुंबातील मुलीने लिहिलेलं साधं पत्र आणि त्यातून घडलेला मोठा बदल ही फक्त बातमी नाही, तर शिक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची ताकद आहे. जर त्या दिवशी जान्हवीने शांत बसण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित आजही ती बस पकडण्यासाठी शेतातून धावत आली असती. पण तिने प्रश्न विचारला, प्रयत्न केला आणि म्हणूनच तिची गोष्ट आज महाराष्ट्रभर चर्चेत आहे. हात केला तरी थांबत नव्हती एसटी, पण एका शेतकऱ्याच्या पोरीने हार मानली नाही. तिने थेट यंत्रणेला पत्र लिहिलं. अधिकारी तिच्या शेतावर पोहोचले आणि शेवटी लालपरी तिच्या बांधावर थांबली. जळगाव जिल्ह्यातील निंबोरा गावातील जान्हवी सोपान महाजन हिने दाखवून दिलं की शिक्षणासाठी घेतलेली जिद्द किती मोठा बदल घडवू शकते.